फिफ्थमध्ये काय दिलं आहे आपल्याला, फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल अँड दोज हाईट इज √3 सेंटीमीटर. काय दिलं आहे आपल्याला, लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेलं आहे, त्याची फक्त आपल्याला हाईट दिलेली आहे किती, तर √3. लेट अ ट्रायंगल कोणता आहे आपला ABC घेतलं आहे, बी तर कोणता आपला गिवनमध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, आता अँगल बी किती घेतला आपण, त्यातला 60 डिग्रीचा अँगल बी घेतले. बघा आता काय AD इक्वल टू काय झालं आपलं, तर हाईट आहे नाही म्हणून घेतले आपण ते √3. अँड BC बघा काय घेतले आपण, तर BC ह्या काय झालं त्याचा बेस घेतली आपल्याला. इन अ ट्रायंगल ABD काय घेतलं आपण, तर इन अ ट्रायंगल AB आणि D त्यातला आपण बी काय घेतला तर 60 डिग्रीचा अँगल घेतलेला आहे. अँड अँगल ADB काय तर आपला अँगल AD आणि B हा काय झाला आपला, तर राईट अँगल ट्रायंगल म्हणतो इथे. अँगल BAD इक्वल टू किती म्हणतो आपला 30 डिग्रीचा होईल. हा 60चा आहे, हा 90चा आहे, म्हणजे हा किती तर आपला 30 डिग्रीचा होऊन नाही सरळ. अँगल ABD इज 30, 60 अँड 90 काय तर आपला हा ट्रायंगल्स होईल, हा आपला रूल्स आहे. नंतर ED इक्वल टू काय तर आपला तर √3 घेतलेला आहे आपण डिवायडेड बाय करून 2 आणि AB. ओके, आता ADची व्हॅल्यू किती आहे आपली √3 इक्वल टू घेतली आपण √3 डिवायडेड बाय 2 अँड AB म्हणजे काय तर AB इक्वल टू 2√3 अँड √3. ओके, आता ABची व्हॅल्यू किती आहे तर आपली इथे 3 कॅन्सल झालं तर किती येईल तर फक्त 2 सेंटीमीटर. मग काय द साईड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल किती झाली तर आपली 2 सेंटीमीटर आली. आता पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC किती येणार तर आपला फॉर्म्युला 3 मल्टिप्लाइड बाय करू आपण त्याला साईडनी सिम्पली, म्हणजे 3 मल्टिप्लाय करू आपण AB तर आपली ABची व्हॅल्यू किती आहे तर सिम्पली 2 आलेली आहे. 3 2 6 सेंटीमीटर म्हणजे द लेंथ ऑफ द साईड ऑफ द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल किती येईल तर आपला 2 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर आलेला आहे. ओके, 2 आणि 6 आपला आन्सर आला आहे. 6 बघा, इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट AP is the median if a triangle BC 80 cm and AB square plus AC square is equal to 260 and AP. फाइंड AP आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, बघा आता काय तर आपल्याला AC इक्वल टू घेतलं आपण काय घेतलं तर त्याच्यात AC इक्वल टू घेतला 1/2 आणि BC इक्वल टू घेतला P इज द मिड पॉईंट ऑफ दी साईड. काय तर आपला ट्रायंगलचा ABC आहे त्यातला आपण मिड पॉईंट काय घेतला तर AP हा आपण काय घेतलेला आहे मिड पॉईंट घेतलेला आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करायचा 1/2 मल्टिप्लाय करू आपण 18. ठीक आहे, तर 2ने आपला सिम्पली काय करतो इथे तर आपला आन्सर येऊन जाईल. 2ने आपण त्याला सॉल्व करू शकतो इझिली, म्हणजे आपला आन्सर किती येईल तिथे तर 9 येऊन जाईल, म्हणजे 9 सेंटीमीटर. इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट AP काय झालं तर आपला सेगमेंट AP आपण घेणार आहे. बघा इन अ ट्रायंगल AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण 2A स्क्वेअर प्लस 2PC काय तर आपला अपोलिनियस थेरम आपण यूज करणार आहे. बघा AB स्क्वेअर किती घेतला आपण तर 260 घेतला, टोटल व्हॅल्यू दिली इक्वल टू घेतला आपण 2AP स्क्वेअर प्लस 2PCची व्हॅल्यू किती आपण तर 9 स्क्वेअर घेतलेला आहे. आता सॉल्व केलं तर आपला आन्सर किती गेली तर 130. ठीक आहे, म्हणजे कसं येईल तर 260 डिवायडेड बाय 2 गेला किती येणार तर 260 डिवायडेड बाय 2 केलं तर आपला आन्सर किती येणार तर इथे 130 आपला आन्सर येणार आहे. म्हणून घेतला आपण इथे 130 इक्वल टू AP स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर आपला 81. आता डिवायडेड बाय बोथ साईड किती ना आपण 2ने डिवाइड केलेला आहे, म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे सिम्पली AP स्क्वेअर इक्वल टू घेणार आपण 130 मायनस करू आपण 81 मधून, म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 49. म्हणजे AP स्क्वेअर इक्वल टू किती आहे तर 49 आणि 49 त्याचा स्क्वेअर आता आपला AB इक्वल टू 7 युनिट आपला आन्सर आहे, कारण की 7चा स्क्वेअर होतो आपला 49. 7 बघा, इन अ ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल अँड पॉईंट P इज द बेस ऑफ द BC. बघा काय सांगितलं तर आपल्याला ट्रायंगल ABC घेतलेला आहे आपण त्याच्यातला. ठीक आहे, पॉईंट P इज द काय म्हटलं तर आपल्याला ऑन द बेस म्हटलेलं कशाचा तर BCचा. ओके, अँड सच दॅट अ PC इक्वल टू 1/3 काय दिलं तर आपल्याला PCची व्हॅल्यू किती आहे तर 1/3 दिलेली आहे. अँड BC इफ AB इज इक्वल टू दिलेलं तर A आणि Bची व्हॅल्यू किती आहे तर आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. अँड फाइंड AP आपल्याला काय करायचं याच्यातला A आणि P आपल्याला याच्यातला फाइंड आउट करायचा आहे. बघा इन ट्रायंगल ABC इक्विलॅटरल ट्रायंगलच आहे हा, मग काय AB इक्वल टू BC म्हटलं आपल्याला AB आणि BC काय तर आपली हे सेम होणार आहे म्हणते. मग आता 6 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. ओके, आता PC इक्वल टू काय घेतले आपण तर इथे फॉर्म्युला 1/3 मल्टिप्लाय बाय करू BC हे आपलं गिवनच दिलेलं आहे, म्हणजे व्हॅल्यू फक्त पुटअप करायची आहे. 1/3 मल्टिप्लाय बाय BCची व्हॅल्यू किती 6 इथे येईल आपलं कॅन्सल झालं तर 2 आन्सर येईल. आता इन अ ट्रायंगल ADC काय तर आपल्याला ADC दिलेलं आहे, त्यातला आपण अँगल D किती घेतला तर आपला हा राईट अँगल ट्रायंगल म्हणतो 90 डिग्रीचा. ठीक आहे, अँगल C इक्वल टू किती घेतला आपण तर हा झाला आपला 60 डिग्रीचा. आणि अँगल DAC किती जर आपला अँगल DA आणि C किती झाला तर आपला 60 डिग्रीचा, म्हणजे रिमेनिंग अँगल किती आहे तर आपला
टोटल अँगल 180चा होते, त्यातला आपल्याला राईट अँगल ट्रायंगल माहिती आहे, नंतर 60 डिग्रीचं होईल, नंतर आपला 30 म्हणजे टोटल किती तर आपले 180 होऊन जाते. ठीक आहे. आता अँगल बघा काय घेतला आपण इथे, तर ADC घेतला आहे 30, 60 आणि 90चा ट्रायंगल. आता AD इक्वल टू घेतला आपण √3/2 आणि AC इक्वल टू घेतला साईड अपोजिट. आता AD इक्वल टू घेतला आपण √3 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती, तर इथे 6चा, आता 2 नी 6 आपला कॅन्सल होईल म्हणजे आपला आन्सर किती येईल 3, म्हणजे ADची व्हॅल्यू किती येईल तर आपले 3√3 सेंटीमीटर येईल. आता CD इज इक्वल टू 1/2 आणि AC इक्वल टू घेतले आपण साईड अपोजिट टू 30 डिग्रीचा. सिम्पली CD इक्वल टू घेतला आपण तर 1/2 आणि 6 किती येईल तर आपला 2 नी परत 3 येईल आपला आन्सर, म्हणजे CD इक्वल टू 3 सेंटीमीटर आपला लास्ट आन्सर आहे. आता नाव DP प्लस करू आपण PC इक्वल टू काय घेतला आपण तर CD. आता काय येईल तर DP + 2 इक्वल टू घेतला आपण C इक्वल टू घेतला आपण 3. काय येणार तर आपला 2 - 3 घेऊया म्हणजे किती येईल तर आपलं DP, म्हणजे DP इक्वल टू किती येईल तर आपला आन्सर 1 सेंटीमीटर आला. इन अ ट्रायंगल ADP किती येईल तर आपला ADP आपला 90 डिग्रीचा बनते, बघा आपला 90 डिग्रीचा बनते. मग आता AP² इक्वल टू घेतो आपण AD² + DP, हायपोटेन्यूसचा आपला फॉर्म्युला लागेल इथे. आता AP² इक्वल टू घेतला आपण 3√3² प्लस घेतला आपण 1चा स्क्वेअर. सिम्पली AP² इक्वल टू किती तर आपला 9 × 3 + 1, 9 3 जर किती आपला 27 प्लस करू आपण 1 म्हणजे APची व्हॅल्यू किती येतं आपली 28 आणि APचं काय तर रूट येणार 28. आता हा कसं स्क्वेअर नाही आहे म्हणून काय करू आपण तर AP इक्वल टू 4 × 7, 7 4 जार 28, तसं आपला आन्सर म्हणजे किती येईल तर 2√7 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर आणि काय प्रूफ दॅट करायचं आपल्याला PM इक्वल टू PN इक्वल टू √3 × करू आपण 8. प्रूफ काय करायचं आपल्याला तर इन अ ट्रायंगल PMR. ठीक आहे. आता QM किती येतं आपला QM आणि QR इक्वल टू घेतले आपण A, हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. Q इज द मिड पॉईंट ऑफ द साईड MR, साईड MRचा काय तर आपला मिड पॉईंट आहे म्हणते कोण तर MR. आता काय म्हटलं तर सेगमेंट PQ इज द म्हटलं आपल्याला मीडियन, काय तर आपला PQ बघा PQ आहे म्हणते हा मीडियन. नंतर इन द मिडियम आता PM² + PR² + 2PQ प्लस किती येतं आपला 2QM², म्हणजे काय तर आपला अपोलिनियस त्याला माहिती आहे. आता PM² + A² इक्वल टू घेतला आपण A² + 2A². PM² प्लस किती केलं आपण तर A² इक्वल टू घेतला आपण 4A चा स्क्वेअर. सिम्पली PM² इक्वल टू घेतलं तर A² - 4A² म्हणजे PM इक्वल टू किती तर √3A, इक्वेशन नंबर 1 आलेला आहे. सिमिलरली कोणता आहे तर आपला ट्रायंगल आपण घेतला PNQ. R इज द काय तर आपला मिड पॉईंट ऑफ दी साईड QN अँड सेगमेंट PR इज द मीडियन घेतलं आहे. आता PN² प्लस घेतलं आपण PQ² इक्वल टू किती आहे तर आपला PR² + 2P गेलं तर PN प्लस करू आपण A² PQची व्हॅल्यू किती तर आपली A² घेतलेली आहे. आता इथे किती तर 2A² PRची व्हॅल्यू किती तर आपली A² आणि RNची व्हॅल्यू सुद्धा काय तर आपली 2A², म्हणजे PNची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची इथली, म्हणून PN² इक्वल टू घेतले आपण A² इक्वल टू 2 + 2 किती होईल आपलं 4A² जसं तसे, म्हणजे PN इक्वल टू किती घेणार आपण इथे ॲडिशनमध्ये म्हणून काय म्हणतात इकडे नंतर मायनसमध्ये होईल आपला, म्हणजे किती तर आपला 4 मायनस किती तर 4A² मायनस करू आपण A² म्हणजे किती तर आपला 3A² आपला आन्सर येईल. म्हणजे PNची व्हॅल्यू किती तर आपली √3A म्हणजे किती आपला आन्सर इक्वेशन नंबर 2 वरून √3 आपला आन्सर येणार आहे. प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम इज इक्वल टू म्हटलं आपलं द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट साईड. क्वाड्रिलेटर ABCD इज काय तर आपला पॅरलोग्राम दिलेला आहे आणि AB इक्वल टू घेतला आपण CD अँड BC इक्वल टू दिला आपण ADला, काय तर आपले हे अपोजिट साईड्स ऑफ द पॅरलोग्राम. आता फॉर्म्युला काय तर आपला AM इक्वल टू 1/2 घेतलेला आहे आणि AC अँड BM इक्वल टू सुद्धा आपण काय घेतलं तर 1/2 घेतलेलं आहे, कारण की M काय तर आपला मिड पॉईंट आहे. इक्वेशन नंबर 2 झालं आहे M इज द मिड पॉईंट ऑफ द डायगोनल AC अँड BD, काय तर आपला AC आणि BDचा काय तर आपला हा मिड पॉईंट दिलेला आपला. इन अ ट्रायंगल ABC घेतला आपण आणि सेगमेंट BM इज द मीडियन ऑफ फ्रॉम इक्वेशन नंबर 3 वरून, आणि AB² + BC² इक्वल टू घेतला आपण 2AM² प्लस घेतला आपण त्याला 2BM किती आहे तर आपलं इक्वेशन नंबर 4 आणि अपोलोनियस तर आपल्या इथे यूज केलेलं आहे. आता B² प्लस आपण घेतला BC² इक्वल टू घेतला आपण 2 1/2 AC² प्लस 2 1/2 BD² फ्रॉम इक्वेशन नंबर 2 आणि 4 वरून आपल्याला पण किती आहे आपला आन्सर AB² + BC² इक्वल टू किती आहे तर 2 BD² अपॉन 4 प्लस 2 आणि AC² अपॉन 4, म्हणजे AB² + BC² इक्वल टू किती आहे तर आपला BD² अपॉन 2 प्लस AC² अपॉन 2, म्हणजे आपली व्हॅल्यू काय येणार तर इथे 2AB² येणार आहे, नंतर प्लस 2BC² येणार आहे आणि BD² + AC² येणार आहे. म्हणजे आपल्याला किती वेळा तर 2AB लिहिणार आहे आपण, नंतर 2 वेळा BC लिहिणार आहे.
आपला बी डी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर जसं तसं. आता ए बी स्क्वेअर प्लस घेतला आपण सी डी स्क्वेअर इक्वल टू घेतला बी सी स्क्वेअर प्लस करू आपण त्याला ए डी स्क्वेअर म्हणजे काही देणार होतं आपलं बी डीचा स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. लास्ट आन्सर काय तर आपलं ए स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इक्वल टू कसं आलं तर आपला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर आणि लास्ट येईल आपला ए डीचा स्क्वेअर.